नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सुरुवातीला लाडकी बहीण योजनेवरून जे काही राजकारण सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल असं वक्तव्य करू नका. कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दम दिला. लाडकी बहीणबाबत रवी राणा आणि महेश शिंदे यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांची तंबी. ताईमाई अक्का, कपटी आणि सावत्र भावांना मारा बुक्का. जळगावातील सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाविकास आघाडीवर निशाणा. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार असं लोक बोलतील, मात्र तसं काहीही होणार नाही. ते पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार. अजित पवारांचं वक्तव्य. बहिणीला सासरी सोडणारा भाऊ आता ओवाळणी परत घेतोय. तू योजनेचे पैसे परत घेऊन तर दाखव, मग बघते. सुप्रिया सुळेंनी भरसभेत रवी राणा आणि महेश शिंदेंना दम भरला. मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणी बेईमान लोकांना ओवाळणी टाकणार नाही. बारामतीमध्ये लाडक्या बहिणीच दादांना पराभूत करतील. संजय राऊतांचा हल्लाबोल. 1500 आम्ही देतोय, विरोधकांच्या का पोटात दुखताय. लाडक्या बहिणींनो, सावत्र भावांपासून सावध रहा. फडणवीसांचा देखील विरोधकांवर हल्लाबोल. योजनांसाठी वाटायला पैसे आहेत, मग मोबदला द्यायला पैसे का नाही. सुप्रीम कोर्टानं पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणामध्ये राज्य सरकारला धारेवर धरलं. सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सुनेत्राला उभं करणं चूक. मला वाटतं तसं व्हायला नको होतं. राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरूर जाणार. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांची कबुली. माझ्या आयुष्यामध्ये अनेक दादा. मी बारामतीमध्ये असेल की नाही माहिती नाही. पक्षाच्या कार्यक्रमाला असू शकते. अजित पवारांसंदर्भातल्या विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं उत्तर. पुढे ढकलण्याचे म्हणजे काय? नाही, कदाचित त्यांना रिझल्ट माहिती आहे असं दिसतंय.